महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गरीब निराधार ग्रामस्थांना मागील 3-4 महिन्यापासून श्रावणबाळ योजना बंद। बडगाव तालुक्यातील वाडे येथील गरीब निराधार ग्रामस्थांना मागील 3-4 महिन्यापासून इंदिरा गांधी वृद्धकाळ अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा अनुदान, संजय गांधी विधवा निराधार मानधन, अपंग निराधार मानधनाचा लाभ मिळत नाही। केवायसी, हयातीचा दाखला, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून देखील गोरगरिबांना, वयोवृद्ध ग्रामस्थांना, निराधारांना मानधनापासून वंचित आहेत। म्हणून महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, तरी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून निराधार मानधन त्वरित मिळवण्यासाठी कारवाई करावी, ही नम्र विनंती असे वाडे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। नमस्कार, मी प्रमोद ओंकारदास वैष्णव, टीव्ही मीडिया संपादक। माझ्या वाड्या गावातील नागरिक जमलेले आहेत आणि त्यांची उपासमार होत आहे। अक्षरशः त्यांना 2 ते 3 महिन्यापासून मानधन भेटत नाही आहे। ते हे कागद आणा, ते कागद आणा, वारंवार जाऊन उडवडीचे उत्तरं देतात प्रशासन। तिथं गेल्यानंतर ते म्हणतात हयातीचा दाखला आणा, ते आज हयातीचा दाखला करायला आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्याजवळ 10 ते 20 रुपये सुद्धा नाही आहे। तिथं आज 50-100 रुपये खर्च येत आहे हयातीचा दाखला। परत बडगावला जाण्यासाठी खर्च आज 150 ते 200 रुपये खर्च करून सुद्धा लोकांना टायमावर मानधन भेटत नाही आहे। आणि नुसतं सांगलं जातं की आज होईल, उद्या जाईल, अशाचे मार्गाने लोक जगत आहेत। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असे म्हणतात की तेल कमी वापरा, पण आताची सत्य घटना अशी आहे की लोकांना तेल खायलाच पैसे नाही आहे, तर तेल काय कमी वापरणार आहे? तर ते अक्षरशः ते लोक म्हणतात की मग आता आम्ही का पाण्यात भाकरी खायच्या, अशी आता अशी कंडिशन लोकांवर आलेली आहे। तरी त्वरित प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित लोकांचे लवकरात लवकर मानधन जमा करण्यात यावे, अशी वाडे ग्रामस्थांची मागणी आहे। वाडे येथील रहिवासी असून जोगे जरा लक्ष्मण ओंकार नावाचं नाव आहे। मीला जोगे जरा माहिती शासनाच्या योजनांचा लाभ 3 ते 4 महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळत नाही। इंदिरा गांधी, श्रावणबाळ, संजय गांधी सगळे प्रकरणं 4-4 महिन्यापासून लाभ निराधारांना मिळत नाही। त्यात केवायसी करा, हयातीचा दाखले करा, सगळं करून देखील शासन म्हणते किंवा पैसे टाकून पण टाकायला तयार नाही। महसूल खातं, आमदार, खासदार यांचं पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। आमच्या वाडे गावाकडे कोणाचं लक्ष नाही। तरी आमची विनंती आहे ग्रामस्थांची, लाभार्थ्यांची की सगळ्यांना ताबडतोब मानधन मिळावं। 8 दिवसात निराधार मानधन उपासमार होत आहे। तहसीलदार मॅडमांनी लवकर मॅडम वगैरे संजय गांधी योजना ऑफिसला जाऊन चक्रा मारण्यात चालू आहे गोरगरीब म्हाताऱ्या माणसांच्या आमच्या गावच्या। तरी आम्हाला नागरिकांना, लाभार्थ्यांना त्वरित न्याय मिळावा, रक्कम खात्यावर जमा करावी, ही आमच्या लाभार्थी गरिबांची मागणी आहे। खाण्याची उपासमार होत आहे। मोदी सांगतात तेल कमी, पंतप्रधान मोदी सांगतात की खाण्याचं तेल कमी वापरा। इथं तेलच खायला पैसे मिळत नाही, तेल घ्यायला पैसे नाहीत, सगळ्या वस्तू महाग झालेल्या आहेत। तरी शासनाचं असं चुकीचं धोरण, गोरगरिबांना त्रासदायक धोरण आहे बा। गॅसचे भाव वाढले, गॅसच्या किमती वाढल्या, सगळे अन्नधान्य सगळ्याच किमती वाढलेल्या आहेत। कसं काय जीवन जगायचं लाभार्थ्यांनी, गरीब लोकांनी? रेशनचं धान्य टायमावर मिळत नाही, कोटा मिळत नाही सांगतात। तरी शासनाने या बाबतीत लक्ष द्यावं, गोरगरिबांच्या समस्या त्वरित सोडून निराधार मानधन त्वरित जमा करण्यात यावं, अशी आमची नागरिकांची, लाभार्थ्यांची मागणी आहे वाडे येथील। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।